धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या वतीने आयोजित 25वा गोदावरी गंगा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी गोदावरी घाटावर गोदावरी गंगा पूजन कार्यक्रम आयोजित केला होता। हे 25वे वर्ष होते। या कार्यक्रमास नांदेड शहरासह जिल्हाभरातील महिला पुरुषांनी गुलाबी वस्त्र परिधान करून मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाचे उद्घाटन भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर लंडन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार आयोजक ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। त्यानंतर हजारो महिला पुरुषांनी दीप प्रज्वलित करून गोदावरी नदीमध्ये सोडून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गंगा पूजन केले। यावेळी माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, आमदार श्रीजयाताई चव्हाण, माजी भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, दक्षिण विधानसभा प्रमुख डॉक्टर सचिन उमरेकर, शंतनू डोईफोडे, योगेश जयस्वाल, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, शांभवी साले, संतोष परळीकर, सुरेश लोट, कामाजी सरोदे, शिवा लोट, कामाजी कदम आदींची उपस्थिती होती। पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत। आज नांदेडला इकडे घाटाला गोदावरी पूजा झालेली आहे, गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे। इकडे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि बघून अतिशय आनंद होतोय। हा दृश्य खरंच बघण्यासारखा आहे की जगात 3 जागेला गंगा पूजेची आरती होते। एक ऋषिकेशला होते, तर एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते। तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील, आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचं इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे, खरंच मन भरून गेलेलं आहे। आज दिलीप भाऊ आपले धर्मभूषण यांना पुरस्कारित करण्यात आले। आज दिलीप ठाकूर यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। मी त्यांचे अभिनंदन करते। अतिशय सुंदर काम ते करत आहेत। मागच्या 25 वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते, त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते। लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने नांदेडच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली, हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा, तो आता महाराष्ट्रात होतोय। पवित्र गोदावरी नदीचं हे नाभिस्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली 25 वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर आयोजित करतात। खरं तर दिलीप ठाकूर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे। म्हणजे कायाकल्प असेल, भाऊचा डबा असेल, रुग्णांना मदत करणं असेल, कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि 365 दिवसापैकी जवळपास 200 दिवस विविध उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे। आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्याची नोंद घेतली आहे। ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही, तर त्याचं सातत्य ठेवणे, त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे। तुम्ही पाहिलं असेल की 25 वर्षापूर्वी 25 किंवा 50 संख्येने जमणाऱ्या महिला आज जर 5000 संख्येने इथे जमत असतील, तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत। ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे। आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो, दिलीप भाऊंचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सहआयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला, ते जयस्वालजींचं पण अभिनंदन।